माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांना दमदाटी केली जाते असा आरोप चंद्रराव तावरे यांनी केला आहे। काही लोक चेअरमन पदासाठी 5 ते 10 कोटी देण्यास तयार असल्याचे देखील तावरे यांनी म्हटलंय। कारखाना विकायला काढला आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला। चंद्रराव तावरेंचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा सवाल आहे। तर काही लोकांना उठण्यासाठी 2 लोकांची मदत घ्यावी लागते तरी त्यांना संचालक व्हायचंय। अजित पवार यांनी नाव न घेता चंद्रराव तावरे यांच्यावर टीका केली आहे। किती दम देताय, कशासाठी दम देता? अहो, हे आमच्या वडवडिलांनी केलेली कारखानदारी आम्ही सगळे आतापर्यंत एकत्र बसत होतो, चर्चा करत होतो, कारभारी ठरवत होतो, कारभारी निवडत होतो, कारखाना चालत होता। तुमचे काय इथं पुन्हा म्हणतात मला कायद्याने अधिकार राहा बाबा, खरं खोटं माहीत नाही। आता चाललंय एक मग तुम्हाला चेअरमन करा 5 कोटी देतो, दुसरा मग तुम्हाला चेअरमन करा 10 कोटी देतो। ही लांब आम्ही ऐकतोय। मित्रांनो, कारखानदारी अडचणीत आहे हे सांगतात ना। अरे, आपल्या वाडवडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची? अरे, चांगल्यांच्या हातात द्यायची, ज्याच्यात धमक आहे, लात मारेल तिथं पाणी काढण्याचे, त्याच्या हातात द्यायचे। तुम्ही काय सांगताय? 45 आणि 50 वर्ष तुम्हाला डायरेक्टर करून दोघांनी उठवावं लागते, बसवावं लागते, तरी तुम्हाला डायरेक्टरच व्हायचे। अरे, कधी थांबणार तुम्ही? माळेगाव तर पवार साहेबांच्या नावाने ओळखला जाणारा कारखाना आहे। स्वतःच्या कारखान्यात देता येत नाही, इथं देतील हे मृगजळ आहे। आणि तो माळेगावचा सभासद ओळखू नये। कारखान्याची निवडणूक वेळोवेळी लांबणीवर जात आहे अशी उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका वेळोवेळी केली जात होती, परंतु रंजन तावरे हेच यावरती हरकती घेत होते असं देखील